श्री स्वामी समर्थ मंडळी. तर मी इथं तव्यामध्ये 7-8-10 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्या मिरच्या छान अशा भाजून घ्यायच्या आहेत. अगदी तेल टाकून आपण ठेच्याला भाजून घेतो ना, अगदी तशा. पण आपण आज काही ठेचा करणार नाहीत बरं का. एक ठेचा तर तुम्ही खाल्ला असेल, परंतु ही रेसिपी आज आपण करणार आहोत ना, ती तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल असं मला वाटतं. तर ह्या पद्धतीने इथं मिरच्या भाजून घेतल्यात, ठेचाला लागतात तशा. आता त्या मी काय केले, का प्लेटमध्ये ठेवून घेतल्यात थंड होण्यासाठी, कारण ते आपल्याला मिक्सरमध्ये फिरवायचे आहेत किंवा बारीक करून घ्यायचे आहेत. नंतर त्यामध्ये मी लसूण घातला आहे. ह्याच्यामध्ये लसूणाचं प्रमाण जरा जास्तच घालायचं. आणि हे काय केलं, मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं आहे लसूण आणि हिरवी मिरची. त्यानंतर त्यामध्ये बरीच सारी अशी कोथिंबीर पण घातली आहे. जिरं घातलं आहे, 1 चमचाभर जिरं घातलं आहे मी. नंतर त्यामध्ये थोडीशी काय करायचं, साखर घालायची आहे. साखरेमुळंच या पदार्थाला किंवा या रेसिपीला खूप छान अशी टेस्ट येते. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे आणि हे मिक्सरला थोडंसं ओबडधोबड असं फिरवून घ्यायचे. म्हणजे आपण ठेचा करतो ना, अगदी तसं हे ओबडधोबड फिरवून घेतलं आहे मी इथं मिक्सरला. आता आपण एका बाऊलमध्ये किंवा एका वाटीमध्ये हे काढून घेऊयात. जास्त अशी पेस्ट पण नाही आहे करायची त्याची, थोडंसं जाडसरच ठेवायचे. नंतर आता इथं काय केलं, मी गॅसवर तडका पॅन ठेवून घेतला आहे. त्याच्यामध्ये काय केलं, एक छोटी पळी भरून मी तेल घातले. आता तेल छान गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये काय करायचं आहे, जिरं घालायचं आहे, मोहरी घालायची आहे. आणि जिरी मोहरी छान तडतडल्याच्या नंतर ही फोडणी काय करायचं आहे, आपण जो हिरवी मिरचीचा ठेचा तयार केलं होतं की नाही, त्याच्यावरती घालायची आहे. किंवा हिरवी मिरची कुटून घेतली होती त्याच्यामध्ये घालायची ही फोडणी. आता किती छान अशी मस्त फोडणी बसली आहे आपल्या त्या पदार्थाला. नंतर त्याच्यामध्ये काय करायचं आहे, दही घालायचे. त्यामध्ये 2 मोठे चमचे भरून मी इथं दही घातले. आणि नंतर ओबडधोबड भाजून घेतलेले शेंगदाण्याचं ओबडधोबड कूट करून घेतलं होतं मी. तर हे शेंगदाण्याचं कूट घालायचे. 4 चमचे बारके असे मी शेंगदाण्याचं कूट त्याच्यामध्ये घातले. आणि दही आणि शेंगदाणे घातल्याच्या नंतर तर ह्या पदार्थाची टेस्ट आणखीनच भारी येते. अशा पद्धतीने आपलं इथं तिख मिठलं तयार आहे. हे तिख मिठलं चवीला खूप छान लागतं आणि ठेच्यासारखं तिखट पण लागत नाही. आणि जसं दह्यामध्ये मुरल नाही चटणी, तसं हे तिख मिठलं टेस्टला खूप छान लागतं. मुरलेलं हे तिख मिठलं खायची मजाच काही और आहे. तर अशा पद्धतीने तिख मिठलं तुम्ही पण करून पहा. बाय.